राम राम. शास्त्र सांगतं की श्रेष्ठ व्यक्तींना प्रणाम करावा, पायाला स्पर्श करून प्रणाम करावा, दंडवत प्रणाम पण करावा. परंतु काही स्थितीमध्ये पायाला स्पर्श करू नये, दंडवत प्रणाम करू नये. श्रेष्ठ व्यक्ती जर चालत असेल तर त्या व्यक्तीच्या पाया पडू नये. त्या व्यक्तीला दूरवरून प्रणाम करावा, दूरवरूनच प्रणाम करावा. ती व्यक्ती जर आपणाला पाहून थांबली असेल तर मग दंडवत प्रणाम करावा किंवा त्यांच्या पाया पडावे. आता आणखीन आहे की श्रेष्ठ व्यक्ती काही आपल्या डोक्यावरती भार घेऊन जात आहे, अशा वेळेस प्रणाम करू नये, पायाला स्पर्श करून प्रणाम करू नये किंवा दंडवत प्रणाम करू नये. जरी ती व्यक्ती थांबली असेल तरीसुद्धा, कारण त्याच्या डोक्यावरती भार असतो. अशा वेळेस फक्त दुरून प्रणाम करावा. नंतर श्रेष्ठ व्यक्ती पूजापाठ करत आहे, जपमाळ करत आहे, ध्यानधारणा करत आहे, अशा वेळेस स्पर्श करू नये, पाया पडू नये, दुरून प्रणाम करावा. आता काही व्यक्ती, काही महाराज प्रवचन करतात, कीर्तन करतात. अशा वेळेस प्रवचन चालू आहे, कीर्तन चालू आहे, त्यावेळेस आपण जाऊन त्या महाराजाच्या पाया पडू नये, दुरूनच महाराजांना प्रणाम करावा असं शास्त्र सांगतं. की आणखीन एक आहे की महाराज जेवण करत आहेत, श्रेष्ठ व्यक्ती जेवण करत आहेत, त्यावेळेस पायाला स्पर्श करून प्रणाम करू नये. किंवा ती श्रेष्ठ व्यक्ती जर झोपलेली आहे तर त्यावेळेससुद्धा पायाला स्पर्श करून प्रणाम करू नये, दुरून प्रणाम करावा. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रवचन करत असते वेळेस, कीर्तन करत असते वेळेस मध्येच येऊन महाराजाच्या पाया पडणं हे ठीक नाही आहे, दुरून प्रणाम करावा. त्यामुळं काय होतं की प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये व्यत्यय येतो. तर अशा वेळेस काळजी घ्यावी. महाराजांना, प्रवचन करणाऱ्यांना, कीर्तन करणाऱ्यांना दुरून प्रणाम करावा, नमस्कार करावा. जय सियाराम.